कडे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या कर्तृत्वानं भाजपचा अभेद गड मानला गेलेला मतदारसंघ म्हणजेच बीड. पण मुंडेंच्या घरात फूट पडली आणि मुंडेंच्या या गडात राष्ट्रवादीचा शिरकाव झाला. पण पक्ष दोन असले तरी लढत मात्र मुंडे बंधू भगिनींमध्येच होते. यंदाही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्यातील वाक युद्धामुळे लोकसभा निवडणूक लक्षवेधी ठरतीये. गेल्या 5 वर्षात अनेक नेत्यांनी पक्षाची अदलाबदली केल्यामुळे यावेळेस बीडमध्ये नेमकं काय घडतंय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. बीडमध्ये मुंडेंचा गड अबाधित राहणार. पुन्हा एकदा प्रीतम मुंडे बाजी मारणार. राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे कमाल करणार. धनंजय की पंकजा कुणाची सरशी होणार. पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून तशी बीड जिल्ह्याची ओळख. पण लोकसभा निवडणुकीत जातीची समीकरणं पुढे आल्यानं मतदारांसमोर मोठा पेच निर्माण झालाय. भाजपकडून विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे या वंजारी समाजाच्या आहेत, तर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे हे मराठा समाजाचे. अशातच वंचित बहुजन आघाडीनं अनुसूचित जमातीचा उमेदवार दिल्यामुळे पहिल्यांदाच या लोकसभा निवडणुकीत जातीय रंग समोर आलाय. जिल्ह्यात सध्या 20,28,339 मतदार आहेत. यापैकी 10,73,525 पुरुष तर 9,54,807 महिला मतदार आहेत. जिल्ह्यात मराठा मतदार पहिल्या क्रमांकावर आहे, तर बंजारी समाज हा दुसऱ्या क्रमांकावर येतो आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय येतात. मुस्लिम आणि धनगरांची संख्या मराठा आणि बंजारी समाजाच्या तुलनेत कमी आहे. यामुळे डॉक्टर प्रीतम मुंडे यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीनं मराठा उमेदवार देऊन मराठा समाजाची मतं झोळीत घालून घेण्याचा प्रयत्न केलाय. आता हा जो विषय आहे तो मीडियासाठी रंगवायला किंवा प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा नेते मंडळींनी आता वंचित आघाडीनं का उमेदवार उभा केला आणि की का महाराष्ट्रामध्ये उमेदवार उभे केले जातात, कुठलं समीकरण आहे, त्याच्यामागे काय व्यवहार झाला की असं वंचित आघाडीला आमच्यामध्ये यावं नाही वाटलं. दुसरीकडे प्रीतम मुंडे यांच्या मागे असलेले गोपीनाथ मुंडेंचं नाव हे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. शिवाय ओबीसी असल्यामुळे वंजारी समाज पूर्ण आणि काही ओबीसी मिळून मतदान पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येतोय. अशात मुस्लिम, अनुसूचित जाती जमाती सह आदिवासी समाजातील मतं पाडून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं कैकाडी समाजाचे प्राध्यापक विष्णू जाधव यांना मैदानात उतरवलंय. प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्या तुलनेत विष्णू जाधव यांचा चेहरा बीड जिल्ह्यासाठी नवीन असल्यामुळे ते काहीसे कमकुवत ठरत असल्याचं जाणकारांना वाटतंय. बीड लोकसभेच्या निकालावर प्रचंड परिणाम करणारी त्याची भूमिका असू शकते याबद्दल आपण विश्वास ठेवला पाहिजे. तेथील क्षीरसागर हे केशर काकू यांचे राजकीय वारस आहेत आणि या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निवडणुकीसाठी लागणारी जी यंत्रणा असते ती माणसांच्या बाबतीत असेल, सगळ्या बाबतीतले जे जर आपण विचार केला तर एक मोठी यंत्रणा क्षीरसागर यांच्याकडे आहे. पण भाजपला मात्र निवडणुकीत जात नव्हे तर विकास कामांवर मतं मिळवण्याचा विश्वास वाटतोय. बीडमध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या अदलाबदलीमुळे देखील खळबळ उडाली आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामनं मात्र उघडपणे प्रीतम मुंडेंच्या विरोधाची भूमिका घेत राष्ट्रवादीची बाजू घेतली. त्याच वेळेस राष्ट्रवादीचे माजी मंत्री असलेले जयदत्त क्षीरसागर यांनी प्रीतम मुंडेंना उघड पाठिंबा दिला. या अदलाबदलीनं देखील मतदार संभ्रमात पडले आहेत. पण क्षीरसागर यांच्या रूपानं राष्ट्रवादीतील गटबाजी उघड झाली. पण नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचं आव्हान राष्ट्रवादी समोर उभं ठाकलंय. बीडच्या ज्या खासदार आहेत यांचा खालून नंबर पाहिलाय की त्यांनी म्हणजे सगळ्यात कमी फंड वापरलेला आहे बीड जिल्ह्याच्या जनतेसाठी. त्यामुळे सगळी जनता नाराज आहे आणि मला यावेळेला आमचा उमेदवार आदरणीय म्हणजे पवार साहेबांनी आणि माझे बंधू धनंजय मुंडेंनी अतिशय तगडा उमेदवार दिलेला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष पाहायला मिळतोय. कार्यकर्त्यांना मारहाण, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताय. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे तरी जाहीरपणे एकमेकांना आव्हान देताना पाहायला मिळत आहे. देशाच्या जनतेला 5 वर्षापूर्वी जे संकल्प, जे स्वप्न दिले त्यातलं एकही पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे असे संकल्प पत्र किती जरी काढले भाजपनी, रक्तानी भाजपच्या नेत्यांनी लिहून जरी दिले तरी या देशातली जनता अशा संकल्प पत्रावरती विश्वास आता ठेवणार नाही. प्रत्येक घरामध्ये भांडण लावून दिले, प्रत्येक घरामध्ये आग लावून दिली. आमचं तर जगासमोर उदाहरणच आहे. मुंडे भाऊ बहिणींमधला हा संघर्ष आणि राजकीय पक्षांकडून खेळण्यात आलेलं जात कार्ड यामुळे बीडची लोकसभेची निवडणूक लक्षवेधी ठरतीये. त्यामुळे आता हे जातीचं समीकरण नेमकं कोणाच्या बाजूने झुकतं, खरंच याचा उमेदवारांना फायदा होतो का, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.